परवाच्या व्हिडिओत मी दाखवलेलं डोसा आणि इडलीसाठी कसं पीठ भिजवायचं। मी एकदा भिजवलं की त्यापासूनच आप्पे करते, उत्तप्पा करते, डोसा करते आणि इडली करते। आणि इडली उरली की त्याचे इडली फ्राय पण करते, जे रोहनला आवडते। तर हे मी 6 वाट्या तांदूळ भिजत घातलेले, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी पोहे ते भिजत घातलेले सकाळी 11 वाजता। आणि आता 6 वाजता मिक्सर लावतीये आणि रात्रभर त्याला फर्मेंट करायला ठेवणार, म्हणजे छान फुगते पीठ। आणि जर उन्हाळ्यामध्ये तर असंच फुगलं जाते पीठ फर्मेंट होऊन, पण थंडी आणि पावसामध्ये त्यामध्ये कांद्याचं टरफल टाकायचं किंवा कांद्याची फोड, तर कधी पण असं मस्त फुगून येतं। हे बघा, आता हे दुसऱ्या दिवशीच्या सकाळी किती छान फुगले पीठ मस्त। तर मी त्याच्या आधी इडली करणार आहे, इडली चटणी सांबार। करेल तेव्हा लागेल तेव्हा मीठ जेवढंच पाहिजे तेवढंच घालून घ्यायचं। आता मी इडली आणि सांबार करणार आहे आणि चटणी, संध्याकाळी डोसे जेवताना। आता मी इडली पात्राला तेल लावून इडली करत ठेवली, इकडे कुकरला सांबार करत ठेवलंय। थोडेसे काळे तीळ घातलेले मी, चांगले असतात काळे तीळ खायला, हाडांसाठी आणि केसांसाठी सुद्धा। तर आता मी थोडंसं गार झाल्यावर इडल्या सगळ्या काढून घेणार आहे। थोड्याशा व्हाईटवाल्या इडल्या पण केलेत आणि काळे तीळ घालून पण इडल्या केलेत। आणि मला तर आवडतं इडली सांबार, पण रोहनला थोडंसं खायला तो, आणि नंतर त्याला इडली फ्राय करायचं, त्याला इडली फ्राय आवडतं तसंच। मी आता ह्या सगळ्या इडल्या काढून घेते। तुम्हाला पण इडली आवडत असतील तर असं काळे तीळ घालून बघा, किंवा गाजर पण खिसून घालू शकताय, हेल्दी इडली। किंवा फोडणी करून, इडलीच्या पिठाला फोडणी करून इडली पात्रामध्ये घालायचं, की तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या पण खिसून वर घातल्या तरी चालतात इडलीमध्ये। इडली झाली, तुला पाहिजे तर सांबार इडली फ्राय करायला गरम काय, तोपर्यंत सांबार करून ठेवते काळे तीळ वाली। करून झाली आहे, ते गरम भांड्यातच ठेवली। आता मी सांबार करणार आहे। डाळीमध्ये मी मुळा घातलेला, तूर डाळ, अजून लाल भोपळा घालू शकताय, दुधी भोपळा घालू शकताय, वांग्याच्या फोडी घालू शकताय आणि शेवग्याच्या शेंगांनी अजून छान लागतं। तर मी फोडणी करणार आहे सांबारला, सांबार मसाला पण घातलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, लसूण चेचून घेते मी। हा छोटासा खलबत्ता आहे, मोठा पण आहे एक, हा कोल्हापूरहून मम्मीने दिलेला आहे। एक मोठा आहे का, हा छोटा आहे। लसूण चेचून घेतला आहे त्यामध्ये। आता नेहमी जशी आपण आमटीला किंवा सारला फोडणी घालतो तीच करायची, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, आणि त्यामध्ये हे शिजलेली डाळ टाकायची। थोडंसं गूळ पण घालायचं आहे, चिंच आमसूल असेल तर ते घालायचं आहे। आणि नंतर लास्टला सांबार मसाला, कोथिंबीर घातलं की आपलं मस्त खमंग सांबार तयार होतं। एकदम पातळ करायचं, म्हणजे प्यायला छान लागतं हे सांबार, पातळ मस्त लागतंय प्यायला। अजून तिखट घालणार आहे मी, आणि गूळ आमसूल किंवा चिंच पण घालू शकते। पातळ करायचं म्हणजे प्यायला छान लागते। कलर इथं दिसत नाही आहे, पण एकदम लाल कलर आलाय, खिडकीतून ऊन पडतं त्यामुळं। सांबार मसाला,
थोडंसं मीठ, गुलाबी मीठ, पण सांबार मसाल्यामध्ये पण असतं मीठ. दोन्हीत गोड आणि आमसूळ घालायचं. चिंच नाही आहे माझ्याकडं. आणि आमसूळ, इडली सांबार, चटणी. आज चटणी नाही करणार आहे, इडली फ्राय करायचं आहे आज, त्यामुळे चटणी. तयार इडली सांबार मस्तपैकी. तुम्ही पण या खायला. आता रोहनसाठी करणार आहे मी इडली फ्राय. नुसते असे तेलात तळून डीप फ्राय करून पण छान लागते कुरकुरीत, पण हे अशी आवडती जास्त. तेलामध्ये फक्त मोहरी घालायची आहे, जिरे थोडेसे घालायचे आहेत, हळद, मीठ आणि मी लाल सुकी मिरची घातली आहे. हे सगळं घातलं नाही तर फक्त जिरे, मोहरी आणि मीठ घातलं तरी छान लागते. आणि त्यात ते इडलीचे तुकडे केलेले घालायचे आहेत, वरून कोथिंबीर घालायचे. जर अशी 2 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची. मस्त इडली फ्राय तयार होतं आहे. तुम्ही पण करून बघा. इडली उरली किंवा चटणी संपली असली, सांबार नसलं तर अशा प्रकारे इडली फ्राय केलं की मस्त लागतं एकदम खमंग. आणि ते जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये त्याला खमंग छान टेस्ट येते. संध्याकाळी मी त्याच पिठाचे डोसे केले जेवायला आणि थोडेसे आप्पे पण केलेले आणि इडली पण होती, ती पण खाल्ली. इडली फ्राय पण केलं, डीप फ्राय, म्हणजे त्याचेच असे उभे तुकडे करून फ्राईजसारखे. हे इडली फ्राय पण केलेले आहेत वेगळ्या पद्धतीचे, रात्रीचे उरलेले इडल्यांपासून. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज केलेत मी आप्पे. त्या दिवशीच्या सकाळच्या नाश्त्याला मी आप्पे केलेत. मोड आलेले हिरवे मूग होते ते घातलेत, गाजर घातले थोडं, म्हणजे पौष्टिक आप्पे केलेत. हेल्दी नाश्ता एकदम. गाजर, दही, रवा, तांदळाचं पीठ. तर खाणार आहे मी. 9 वाजलेत. तुम्ही पण असं एकच पीठ भिजवलं की सगळे पदार्थ करता काय, आप्पे, इडली, डोसा, ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि करत नसाल तर असं करून बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.